एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत आहे। मी माधुरी थोरातसह माझे प्रतिनिधी सुनील भाऊ घरमाडे आज आम्ही आलेलो आहे इंसा तालुक्यातील मालदूर या गावी। मालदूर या ठिकाणी एक आगळी वेगळीच होळी आपल्याला पाहायला मिळून राहिले, तर चला यात जाणूया आपण ग्राउंड रिपोर्ट। तुम्ही इथे कुठून आलेले आहे? नमस्कार, मी अजय किंगरे, मैत्रमांडव प्रतिष्ठान जालना इथून आलेलो आहे। आणि या होळीचा जो सण आहे समर्पण प्रतिष्ठान हे 4 वर्षापासून करत आहे आणि आम्ही 4 वर्षापासून सलग 4थं वर्ष आम्ही इथे येत असतो। आणि तुम्ही होळी निमित्त काय संदेश देऊ इच्छिता? आता इथं जे आहेत की सगळ्या वयोगटातील तुम्हाला लोक दिसतील, मुलं दिसतील, महिला दिसतील आणि सर्व जाती धर्माचे लोक इथे एकत्र आले आहेत। ते सगळे एकत्र येऊन इथं होळी खेळतायत। तर सध्या जे आपल्या राज्यात जातीपातीचं वातावरण चालू आहे, तर त्याला कुठेतरी या निमित्ताने मुठमाती मिळावी आणि सर्व जे जाती आहेत ज्या आता विभागल्या गेलेल्या आहेत त्या सर्व या रंगासारख्या एकमेकात मिसळून जाव्यात, हीच फक्त अपेक्षा व्यक्त करतो। तुमचं स्वागत आहे अमोल सर। तुमचं नाव बघताच खूप मोठं कार्य आम्हाला समोर दिसतो। आज आम्ही इथे जे आलेलो आहे, आज आम्ही चिखल होळी पहिल्यांदा बघितलेली, त्याच्यानंतर इथे जो आनंद घ्यायला मिळालेला खूप छान वाटलं सर। त्याच्यासाठी एमबी न्यूज कडून तुम्हाला सर्वात पहिले मी धन्यवाद देते। आणि आज हे जे चिखल होळी खेळता, हे चिखल होळीमध्ये तुम्ही काय काय कलर्स हे करता त्याच्या बाऱ्यामध्ये सांगा सर। मुळात असं आहे की नेहमी असं वाटायचं की सांजाग्रामला जी रंगपंचमी व्हावी, जी होळी व्हावी, त्यासाठी आपले जेवढे स्नेही आहे, समर्पणशी जोडलेले लोक आहे एकत्र यावेत आणि मग ते रंग उधळताना असं असावं की एकमेकांना न ओळखता, म्हणजे ओळखू येणार नाही अशा रंगात रंगावेत। तर मला नेहमी वाटायचं की अशी मड होळी करूयात की ज्या मड होळीमुळे त्यांच्या शारीरिक स्वास्थ्याचं पण काळजी घेतल्या जाईल। तर इथे जी माती तयार केली जातं, जो मड तयार केलं जातं, ह्याच्यामध्ये गोमूत्र आहे, देशी गाईचं शेण आहे, त्यानंतर भीमसेन कापूर आहे। भीमसेन कापूरचं महत्व हे राहतं की कुठलं इन्फेक्शन होऊ देत नाही। भीमसेन कापूर आहे, लिंबाचा पाला आहे, त्यानंतर याच्यामध्ये राखड आहे आणि नेहमी ही काळजी घेतली जातं की या सगळ्या याच्यात आता तुम्ही बघत असाल चिखलानं माखलेले लोक एकमेकाला न ओळखता माणसाला ओळखीची गरज नसतं, स्नेहप्रेम देतं। ते स्नेहप्रेम कायम सगळ्यांच्या आयुष्यात राहावं यासाठीचा हा खटाटोट नेहमी समर्पण सांजाग्राम घेतं। रंग तरंग भिजवे अंतरंग। तुम्ही आलात याबद्दल तुमचे खूप खूप आभार। असेच नेहमी समर्पण सोबत जोडून राहा, समर्पणच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये सामील व्हा। थँक्यू, धन्यवाद।